पिरियडचा फ्लो कमी असणं, पिरियडमध्ये जो रक्तस्राव होतो तो काळसर रंगाचा असणं, पिरियडमध्ये गाठी खूप जास्त प्रमाणात जाणं, त्याचबरोबर पिरियड येण्याआधी आणि पिरियड चालू असताना खूप जास्त प्रमाणात ओटीपोटामध्ये दुखणं, ही लक्षणं जर का असतील तर डेफिनेटली तुमच्यामध्ये वात प्रकोप झालेला आहे, वात दोष जो आहे तो अतिरिक्त प्रमाणात वाढलेला आहे. आणि म्हणूनच ही सगळी लक्षणं जर का आपल्याला बरी करायची असतील तर त्यावरती अगदी साधे असे सोपे उपाय करता येऊ शकतात, ज्यामुळे शरीरातील वाढलेला वात हा कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर पिरियडचा फ्लो इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पिरियडच्या फ्लोमध्ये ज्या गाठी पडतात त्या कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर पोटामधलं दुखणं जे आहे पिरियड्समध्ये, ज्याला कष्टार्थ असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये, तर ते कमी होण्यास सुद्धा मदत होते. तर हे जे उपाय आहेत यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजेच ओटीपोटाला आणि त्याचबरोबर आपली जी बेंबी आहे त्या ठिकाणी तीळ तेलाचा किंवा एरंडेल तेलाचा याचा मसाज करायचा आहे. रेग्युलरली हा मसाज केलात तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट होताना दिसून येते. त्याचबरोबर पोटातून सुद्धा एरंडेल तेल घ्यायचं आहे आवर्जून. पिरियड्स येण्याआधी किमान 1 आठवडा तरी तुम्ही हे एरंडेल तेल घ्यायला चालू केलं पाहिजे. रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या 1 चमचा एरंडेल तेल, मग तुम्ही ते गरम पाण्यातून किंवा गरम दुधातून सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा प्रकारे किमान 1 आठवडा जरी तुम्ही हे रेग्युलर चालू केलं तरी सुद्धा बराचसा त्रास हा कमी होताना दिसतो. त्यानंतर पुढचा उपाय जो आहे तो म्हणजेच मेथी दाणे. तर मेथीचे जे दाणे आहेत ते रात्री भिजत घालून सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे आणि हे मेथीचे दाणे सुद्धा चावून घ्यायचे आहेत. तर साधारण 1 चमचा मेथी दाणे रात्री भिजत घालून ते सकाळी उठल्यानंतर जर का घेतलेत तरी सुद्धा शरीरामध्ये थोडीशी उष्णता वाढते यामुळे आणि वातदोष कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर जो फ्लो कमी झाला असेल जर का तुमचा पिरियड्सचा, तर तो फ्लो व्यवस्थित होण्यासाठी, गाठी कमी होण्यासाठी ह्या उपायाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होताना दिसतो. त्यामुळे जर का तुम्हाला पित्ताशी रिलेटेड इतर कुठलाही इश्यू नसेल, म्हणजे तुम्हाला वारंवार आम्लपित्त होणं किंवा शरीरामध्ये उष्णता जास्ती होणं असे जर काही त्रास नसतील तर आवर्जून तुम्ही हा मेथी दाण्यांचा प्रयोग केला पाहिजे. तर त्याने खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. सेम उपाय जो आहे तो आहे कोरफडीचा गर. कोरफडीचा गर हा सुद्धा थोडासा उष्ण असतो, पण त्यामुळे सुद्धा पिरियडचा फ्लो व्यवस्थित होण्यासाठी, त्याचबरोबर ओटीपोटातील दुखणं कमी होण्यासाठी त्याचा मदत होताना दिसते. आणि म्हणूनच कोरफडीचा गर जो आहे तो सुद्धा 1 चमचा सकाळी उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता. परंतु पुन्हा कंडिशन हीच आहे की तुम्हाला पित्ताचा किंवा उष्णतेशी संबंधित कुठलाही इतर त्रास नसेल तरच तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्यामुळे हे व्हिडिओतले सांगितलेले उपाय जर का तुम्ही केलेत तर डेफिनेटली तुमचं ओटीपोटातलं जे दुखणं आहे ते कमी होईल, पिरियडचा फ्लो इम्प्रूव्ह होईल, त्याचा कलर सुद्धा चेंज होईल आणि गाठी पडणं सुद्धा कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल, माहिती नवीन वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.